नमस्कार. आज 23 एप्रिल. आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. 23 एप्रिल 1858 रोजी स्वातंत्र्य लढ्यातले महान नेते बाबू वीर कुंवर सिंग यांनी जगदीशपूर किल्ल्यावर विजयी ध्वज फडकावला होता. हा दिवस इतिहासात इतका महत्त्वाचा मानला जातो की आजच्या दिवशी दरवर्षी विजय उत्सव इथे साजरा केला जातो. वयाच्या 80व्या वर्षी कुंवर सिंग यांनी शेवटची लढाई लढली होती, पण त्याही वयात त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला होता. कुंवर सिंग हे 1857च्या क्रांतीचे नायक होते, ज्यांनी आपल्या छोट्या संस्थानिक सैन्याच्या मदतीनं आराह ते रोहतास, कानपूर, लखनौ, रेवान, बांदा आणि आझमगड पर्यंत ब्रिटिश सैन्याशी निर्णायक लढाया केल्या आणि विजय मिळवला. 21 एप्रिल 1858 रोजी बाबू कुंवर सिंग उत्तर प्रदेशातून म्हणजेच तत्कालीन संयुक्त प्रदेशातून बिहारकडे परतत होते. बलियाजवळ ते आपल्या सैन्यासह गंगा पार करत असताना इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. एका ब्रिटिश सैनिकाच्या गोळीनं कुंवर सिंग यांच्या एका हाताला गोळी लागली, पण त्या क्षणी त्यांनी स्वतःच्याच तलवारीनं आपला जखमी हात कापला आणि गंगा मातेला अर्पण केला. हे कुंवर सिंगचं शौर्य बघून इंग्रज घाबरले आणि तिथून पळून गेले. किंबहुना कुंवर सिंगच्या या शौर्यानं इंग्रजांना तिथून पळवून लावलं असं आपल्याला म्हणता येईल. 23 एप्रिल 1858 रोजी वीर कुंवर सिंग इंग्रजांचा पराभव करून आपल्या राजवाड्यात परतले. मात्र त्यांच्या हातावरची जखम इतकी खोल गेली होती की त्यांचा जीव वाचू शकला नाही आणि 26 एप्रिल 1858 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वीर कुंवर सिंग यांच्या विलक्षण प्रतिभा आणि लष्करी कौशल्याबाबत प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार होम्स यांनी आपल्या पुस्तकात त्यांची प्रशंसा केली. 23 एप्रिल 1966 रोजी भारत सरकारने बाबू वीर कुंवर सिंग यांच्या स्मरणार्थ एक स्मारक तिकीट जारी केलं होतं. देशातल्या पहिल्या स्त्रीवादी पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला. रमाबाई या भारतीय महिलांच्या उद्धाराच्या खंबीर समर्थक होत्या. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी भारतभरातच नव्हे तर इंग्लंडमध्येही प्रवास केला. देशातील महिलांना, विशेषतः परित्यक्त्या, पतिता आणि विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. रमाबाईंनी आपल्या वडिलांकडून संस्कृत भाषेचं ज्ञान घेतल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी 20,000 श्लोक कंठस्थ केले होते. रमाबाईंना मराठी सोबतच कन्नड, हिंदी आणि बंगाली या भाषाही अवगत होत्या. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना त्यांच्या संस्कृत ज्ञानासाठी सरस्वती आणि पंडिताई पदवी देण्यात आली आणि तेव्हापासूनच त्या पंडिता रमाबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. 23 एप्रिल 1992 रोजी देशातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचं कोलकाता इथं निधन झालं. त्यांनी 36 चित्रपट केले होते, ज्यातल्या 32 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचं जगभरातून कौतुक करण्यात आलं होतं. पाथेर पांचाली हा त्यांचा पहिला चित्रपट. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाचं खूप कौतुक झालं. पाथेर पांचालीने अनेक पुरस्कारही पटकावले. 1964 मध्ये सत्यजित रे यांच्यासोबत किशोर कुमार यांनी चारुलता या चित्रपटासाठी काम केलं होतं. या चित्रपटातील एका गाण्यालाही त्यांनी आवाज दिला होता. मात्र विशेष म्हणजे या बदल्यात किशोर कुमार यांनी कोणतीही फी घेतली नाही, कारण या चित्रपटाचं बजेट जास्त होतं आणि सत्यजित यांच्याकडे आधीच पैशाची कमतरता होती. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे त्यांचा एकही चित्रपट ऑस्करसाठी पाठवला गेला नाही. असं असूनही 1992 मध्ये त्यांना ऑस्करच्या ऑनररी अवॉर्ड्स फॉर लाईफ टाईम अचीवमेंट या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आजारपणामुळे सत्यजित रे मात्र स्वतः हा पुरस्कार स्वीकारायला जाऊ शकले नाहीत आणि त्यानंतर सुमारे महिनाभरातच 23 एप्रिल 1992 रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 23 एप्रिल 1926 रोजी देशातले प्रसिद्ध लेखक, स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार माधवराव सप्रे यांचं निधन झालं. मराठी असूनही माधवराव सप्रे यांचं संपूर्ण आयुष्य हिंदीच्या सेवेत गेलं. भारतीय पुनर्जागरणाचे प्रणेते सप्रे यांचं हिंदी आणि काशीवर नितांत प्रेम होतं. 1902 मध्ये त्यांनी काशी इथल्या नागरी प्रचारणी सभेच्या विज्ञान दक्षिणा योजनेला आकार देण्याची जबाबदारी घेतली. तसंच विज्ञान कोशाचं संपादनही केलं. अर्थशास्त्राच्या पारिभाषिक शब्दाचा शोध लावून त्यांनी ते जतन आणि समृद्ध केले होते. कोशकार आणि अनुवादक म्हणून त्यांनी हिंदी भाषा समृद्ध केली. कालांतरानं देशभक्तीच्या शाईत बुडवलेली त्यांची लेखणी प्रबळ राष्ट्रीय चेतनेचं वाहन बनली. त्यांनी देशप्रेमातून सरकारी नोकरी सोडली आणि लोकमान्य टिळकांचं केसरी हे वृत्तपत्र त्यांनी हिंद केसरी या नावाने हिंदीमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली. पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओचं शीर्षक होतं मी ॲट द झू. हा व्हिडिओ 19 सेकंदाचा होता आणि युट्यूबचे सहसंस्थापक
जावेद करीम हे कॅलिफोर्नियातल्या प्राणी संग्रहालयात 2 हत्तींसमोर उभे राहून त्यांच्या लांब सोंडेकडे पाहताना दिसले होते. 14 फेब्रुवारी 2005 रोजी हे युट्यूब लॉन्च करण्यात आलं होतं. हळूहळू हे व्यासपीठ इतकं लोकप्रिय झालं की आज लोक याच्यातून मोठी कमाई करताना दिसत आहेत. आज युट्यूबचे पेड आणि फ्री असे दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहेत. पेडमध्ये तुम्हाला जाहिरातींशिवायचे व्हिडिओही बघायला मिळतात. 23 एप्रिल 1616 मध्ये महान इंग्रजी कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपियर यांचं ब्रिटनमध्ये निधन झालं. त्यांना इंग्लंडचे राष्ट्रीय कवी म्हटलं गेलं. शेक्सपियर यांनी 1590 ते 1613 पर्यंत सुमारे 37 नाटकं लिहिली. त्यांची बहुतेक नाटकं ही शोकांतिका, विनोद आणि इतिहास या विषयावर आधारित आहेत. त्यांनी जुलियस सीझर हे एक प्रसिद्ध नाटक लिहिलं जे राजकारणावर आधारित होतं. भारतामध्ये शेक्सपियरने लिहिलेल्या अनेक कलाकृतींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. युनेस्को आणि त्या संबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन आजच्या दिवशी साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणं आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हा दिवस पहिल्यांदा 23 एप्रिल 1923 रोजी स्पेनमध्ये पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. जागतिक पुस्तक दिन हा जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काही जण पुस्तकं विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते, तर काही ठिकाणी वाचनालयांमध्ये एक दिवस मोफत पुस्तकं वाचायला दिली जातात. समाज सुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातल्या जामखंडी इथे 23 एप्रिल 1873 रोजी झाला. एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचं काम 1910 सालापर्यंत केलं होतं. त्यानंतर 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मुंबई इथे डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली होती. आज हनुमान जयंती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानाची जन्मवेळ मानत ही जयंती साजरी होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंजनी मातेच्या पोटी श्री हनुमानाचा जन्म झाला असं मानलं जातं. महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारुती, महावीर, पवनपुत्र, पवनसूत या अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती आज देशभरात साजरी होत आहे. भगवान श्रीरामांचा परम भक्त म्हणून या भीमरूपी बलवान बजरंगबलीची पूजा आज केली जाते. हनुमानाची उपासना केल्यानं दुःख, रोग, भय, दारिद्र्य, जडत्व आणि मूर्खपणाचा अंत होतो असं मानलं जातं. तसंच क्षुब्ध मनाने या पवनपुत्राची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात. हनुमान हा भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार आहे असं सांगितलं जातं. या दिवशी हनुमानाच्या मंदिरामध्ये सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, कीर्तन केलं जातं. तर हे होते आजचे अर्थात 23 एप्रिलचे दिनविशेष. तुम्हाला आमचे हे दिनविशेष कसे वाटतायत हे आम्हाला नक्की या व्हिडिओ खाली प्रतिक्रियेतून सांगा आणि आमच्या वृत्तम मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.